हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन ऑनलाईन क्लास. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील 6वं प्रकरण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट वनस्पतीचे वर्गीकरण या प्रकरणातील तिसऱ्या व्हिडिओमध्ये भेटत आहोत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं सब किंगडम क्रिप्टोगॅमी उपसृष्टी अपुष्प वनस्पती. त्यामध्ये आपण पाहिलं सब किंगडम क्रिप्टोगॅमी इज फर्दरली डिवाइडेड इनटू 3 डिव्हिजन्स दॅट आर थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. त्याचे कॅरेक्टर्स आपण पाहिले. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द नेक्स्ट सब किंगडम ऑफ किंगडम प्लांटी दॅट इज फेनेरोगॅमी. आज आपण किंगडम प्लांटीचा पुढचा सब किंगडम फेनेरोगॅमी सपुष्प वनस्पती याविषयी चर्चा करणार आहोत. द सब किंगडम फेनेरोगॅमी इज फर्दरली डिवाइडेड इनटू 2 डिव्हिजन्स दॅट आर जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. ही जी सपुष्प वनस्पती ही जी सब किंगडम आहे, उपसृष्टी आहे, ती 2 डिव्हिजनमध्ये विभागलेली आहे. ती म्हणजे जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म. Plants bear flower and body is differentiate into different body part like root, stem, leaves and flower are comes under the subkingdom Phanerogamy. वनस्पती ज्या वनस्पतीसाठी आवश्यक जे काही अवयव असतील, जसे की रूट मूळ, स्टेम खोड, लिव्ज पान, फ्लावर फूल, ह्या सर्व अवयवांची ज्या वनस्पतीमध्ये उपस्थिती आहे किंवा हे अवयव ज्यांच्यामध्ये आहेत, हे सर्व वनस्पती ह्या सब किंगडम फेनेरोगॅमी या डिव्हिजनमध्ये येतात. फेनेरोगॅम्स आर कॅरेक्टराइज्ड बाय द प्रेझेन्स ऑफ फ्लावर, फ्रूट अँड सीड्स. आपण त्याला म्हणू. अँड सब किंगडम फेनेरोगॅम्स अगेन डिवायडेड इनटू 2 डिव्हिजन्स. हे जे फेनेरोगॅम्स आहेत हे परत 2 डिव्हिजनमध्ये विभागले जातात. ते 2 विभाग जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. These divisions are made on the basis of position of seed, either they are enclosed in a fruit or naked. मग हे अँजिओस्पर्म आणि हे जिम्नोस्पर्म हे 2 डिव्हिजन कशावरून तयार झाले? तर we know the plants bear the seeds. Either the seeds are enclosed in a fruit or they naked or open. On that basis, this subphylum Phanerogams are divided into 2 divisions that are gymnosperms and angiosperms. In angiosperm or in gymnosperm, what type of seeds are appeared? We may discuss further. In gymnosperm, the seeds are naked, while in angiosperms, the seeds are enclosed in the fruit. जे वनस्पती ह्या जिम्नोस्पर्ममध्ये येतात, त्यांच्या ज्या बिया असतात त्या फळांमध्ये आच्छादलेल्या नसतात किंवा दे आर नॉट इन्क्लोज्ड इन अ फ्रूट, दे आर नेकेड. अँड अँजिओस्पर्म सीड्स आर इन्क्लोज्ड इन अ फ्रूट. अँजिओस्पर्म ज्या वनस्पती आहेत त्यांच्या ज्या सीड्स आहेत, ज्या बिया आहेत, त्या फळांमध्ये आपल्याला इन्क्लोज्ड पाहायला मिळतात. In gymnosperm, the seeds are naked, while in angiosperm, the seeds is enclosed in a fruit. आपण पाहतोय आता जिम्नोस्पर्म संदर्भामध्ये. तर ऑब्झर्व द गार्डन प्लांट लाईक सायकस, क्रिसमस ट्री, हिबिस्कस, लिली अँड कम्पेअर देम. हे जे आपल्याला वनस्पती आपल्याला वर सांगितलेले आहेत, सायकस,
क्रिसमस ट्री, हिबिस्कस, लिली आणि ह्या आपल्याला पाहायच्या आहेत आणि हे एकमेकाशी त्याला आपल्याला कम्पेअर करायचं आहे. अँड नोट द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस बिटवीन देम. ह्या ज्या वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये साम्य काय आहे आणि विषमता काय आहे याच्याविषयी आपल्याला त्यांची दोघांची तुलना करायची आहे. अँड विच डिफरन्सेस डिड यू नोटीस बिटवीन द जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. याच्यामध्ये आपण काय फरक पाहिला हे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. बघा, सायकस अँड क्रिसमस ट्री आर जिम्नोस्पर्म. हा सायकस आणि हा क्रिसमस ट्री हे जे दोन वनस्पती आहेत त्या कशा आहेत, त्या आहेत जिम्नोस्पर्म. आणि हिबिस्कस अँड लिली आर एंजिओस्पर्म्स. Here hibiscus is dicot plant while lily is a monocot plant. हे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. हे थोडीशी माहिती तुम्हाला मी सांगितली. तर या ठिकाणी बघा उत्तर ते सांगितलेलं आहे. सायकस अँड क्रिसमस ट्री आर अ जिम्नोस्पर्म, हिबिस्कस अँड लिली आर एंजिओस्पर्म्स अँड हिबिस्कस इज अ डायकोट प्लांट व्हाईल लिली इज अ मोनोकॉट प्लांट. तर जिम्नो आणि स्पर्म जर ह्या दोन शब्दांची आपण जर विभागणी केली, जिम्नो म्हणजे काय, नेकेड, ओपन. जिम्नो मीन्स नेकेड or open and sperm means seed. Gymnosperm, the seeds which are naked, not included, अशा आपण काय म्हणतो, जिम्नोस्पर्म. The plants who bear naked seeds are named under the division gymnosperm. अशा वनस्पती ज्यांच्या बिया ह्या कशा आहेत, नेकेड आहेत, ओपन आहेत, फळांमध्ये नाहीत, ह्या सर्व वनस्पती ह्या डिव्हिजन जिम्नोस्पर्ममध्ये येतात. मग याचे कॅरेक्टर्स काय आहेत, तर दीज प्लांट्स आर पेरिनियल. तर पेरिनियल म्हणजे काय, दिस पेरिनियल वर्ड इज ऑन द लाईफ स्पॅन ऑफ द प्लांट. पेरिनियल मीन्स व्हॉट, द प्लांट्स whose lifespan is very long lasting and they appear for infinite time. ज्यांचं आयुष्यमान खूप जास्त आहे, त्यांचं आयुष्यमान जास्त आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात काय येतात, लाकडाचा भाग असतो, जे प्लांट्स उडी असतात. अँड व्हेरी ग्रीन, ते कसे असतात, हरित असतात, सदाहरित. अँड द स्टेम ऑफ दीज प्लांट्स आर अनब्रँचड. ह्या ज्या वनस्पती आहेत त्यांच्या ज्या स्टेम आहेत, त्यांचे जे खोड आहे ते कसं असतात, त्यांना फांद्या आपल्याला पाहायला मिळत नाहीत. लिव्ज आर लोकेटेड ॲट द टिप ऑफ प्लांट. या ज्या वनस्पतीचे पानं आहेत ते कुठे असतात, टिप ऑफ प्लांट, वनस्पतीच्या टोकाला असतात. इन दिस प्लांट मेल अँड फिमेल फ्लावर्स आर डिफरंट, सो दीज आर युनिसेक्स्युअल. या वनस्पतीमध्ये जे फ्लावर आहेत ते दोन वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात, मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर. म्हणून यांच्यामध्ये जे आपल्याला प्रजनन पाहायला मिळतं ते पाहतं युनिसेक्शुअल प्रमाणाचं आपल्याला पाहायला मिळतं. सीड्स आर नॉट इन्क्लोज्ड इन अ फ्रूट. ज्या वनस्पतीच्या बिया आहेत त्या फळांमध्ये आच्छादलेल्या नसतात. एक्झाम्पल काय याचं, आपण वर चर्चा केल्याप्रमाणे सायकस, थुजा अँड पीसीस. Here in a diagram the examples of that plants are shown. एक सिंपल ॲक्टिव्हिटी आपल्याला सांगितलेलं बघा इथं, सोक द सीड ऑफ कॉर्न, बीन, ग्राउंडनट, टॅमराइंड, मँगो अँड व्हीट इन अ वॉटर फॉर 8 to 10 hours. पण काही बिया घ्यायच्या आहेत, त्यामध्ये कॉर्न, मका, त्यानं ग्राउंडनट, टर्माइंड, मँगो आणि व्हीट किंवा ज्वार ह्या बिया घ्यायच्या आहेत आणि त्याला 8 ते 10 तास पाण्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. आफ्टर दे आर सोक्ड, चेक ईच अँड एव्हरी सीड टू सी वेदर इट डिवाइड्स इन टू 2 equal halves or parts or not and categorize them accordingly. त्या बिया घ्यायच्या आहेत, पाण्यामध्ये भिजवायच्या आहेत, 8 ते 10 तासानंतर काढायच्या आहेत आणि ज्यावेळेस त्या बिया आपण वाळतात आणि आपण जर थोडंसं त्या क्रश केलं तर
त्या बियांचे समान दोन भाग होतात का होत नाहीत याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. आणि त्यानंतरनं त्या बिया आपल्याला वेगवेगळ्या करायच्या आहेत. कशा? त्यांचे दोन समान भाग होतात त्या बिया वेगळ्या करायच्या, ज्यांचे दोन समान भाग होत नाहीत त्या बिया वेगळ्या करायच्या आहेत. आता बघा, मेज अँड व्हीट आर मोनोकॉटिलिडॉन्स प्लांट. मेज आणि व्हीट, गहू आणि मका हे जे वनस्पती आहेत त्या कशा आहेत? मोनोकॉटिलिडॉनस आहेत, म्हणजे एकदल वनस्पती आहेत. त्या बियांचे दोन समान भाग होत नाहीत. सो द प्लांट्स विच आर मोनोकॉटिलिडॉनस, they are not divided into two equal parts. The seeds of monocotyledonous plants are not divided into two equal parts. जे एकदल वनस्पती आहेत त्यांच्या बिया समान दोन भागामध्ये विभागल्या जात नाहीत. बीन्स, ग्राउंडनट, टॅमॅराइंड अँड मँगो आर डिवायडेड इंटू टू इक्वल पार्ट्स. बघा या ठिकाणी ग्राउंडनट, टॅमॅराइंड आणि मँगो, भुईमूग, चिंच आणि आंबा ह्या वनस्पतींची ज्या बिया आहेत त्यांचे दोन समान भाग होतात. आणि ज्या बियांचे दोन समान भाग होतात त्या बियांना आपण काय म्हणतो? डायकॉटिलिडॉन. आणि त्या वनस्पतीला आपण म्हणतो डायकॉटिलिडॉनस प्लांट. ओके. आता आपण पाहतोय एंजिओस्पर्म. तर एंजिओस्पर्म म्हणजे काय? एंजिओ मीन्स इनक्लोज्ड और हिडन, स्पर्म मीन्स सीड. एंजिओस्पर्म म्हणजे अशा बिया ज्या कशा आहेत? लपलेल्या आहेत किंवा फळांमध्ये रुजलेल्या आहेत. द प्लांट्स हू बियर इनक्लोज्ड और हिडन सीड्स आर केम अंडर द डिव्हिजन एंजिओस्पर्म. हे एंजिओस्पर्म जी डिव्हिजन आहे ही काय होते? ज्यांच्या बिया ह्या फळांमध्ये आहेत किंवा ज्या बिया कशा आहेत? इनक्लोज्ड आहेत, बिया फळांमध्ये लपलेल्या आहेत, अशा बियांना आपण काय म्हणतो? डायकॉटिलिडॉन. आणि त्यालाच आपण म्हणतो एंजिओस्पर्म. याचे कॅरेक्टर्स काय आहेत मग? The characters of angiosperms are angiosperm plants possess all the organ. The plants which are came from the division angiosperm, they possess all organs. Flower is a reproductive organ of this plant. Flower, फूल हा या वनस्पतींचा प्रजननाचा मुख्य अवयव असतो. And the seeds of these plants is enclosed in a fruit. यांच्या ज्या बिया आहेत त्या फळांमध्ये आच्छादलेल्या असतात. The division angiosperm furtherly divided into two groups. हा जो एंजिओस्पर्म हा जो डिव्हिजन आहे तो फर्दरली दोन ग्रुपमध्ये तो विभागला जातो. तो म्हणजे मोनोकॉट अँड डायकॉट. डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ कॉटिलिडॉन इन देअर सीड्स. आता हा मोनोकॉट आणि डायकॉट हे दोन ग्रुप कशापासून तयार झाले? तर त्या बिया या एक दल आहेत का द्विदल आहेत हे कशावरून ठरलं गेलं? तर ज्या बियांचे दोन समान भाग होतात किंवा दोन समान भाग होत नाहीत यावरून हे दोन ग्रुप्स तयार होतात. आता आपण पाहतोय डायकोट अँड मोनोकोट. डायकोटचं कॅरेक्टर्स बघा. डायकोट टॅप रूट, त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं स्टेम्स आर ब्रँच्ड, लिव्ह शो रेटिक्युलेट व्हेनेशन, फ्लावर विथ 4 or 5 पार्ट और इन देअर मल्टिपल टेट्रा और पेंटामेरस. Example, sunflower, mustard bean. The monocot, fibrous root, stem unbranched, leaves show parallel venation, flower with a 3 part or their multiples or trimerous.
एक्झाम्पल्स मेज, बनाना, व्हीट आणि ज्वार. हे काय आहेत? डायकोट आणि मोनोकोटचे काही कॅरेक्टर्स. Here, the classification of kingdom Plantae is firstly divided into two groups, that is cryptogams and phanerogams. Phanerogams are furtherly divided into three divisions, that are Thallophyta, Bryophyta, Pteridophyta. On the presence or absence of part of plants, that divisions are made. Then kingdom Plantae, next one subkingdom, that is phanerogamy, and this phanerogamy is furtherly divided into two divisions, that are gymnosperm and angiosperm. Angiosperm furtherly divided into two groups, that are dicotyledonous and monocotyledonous. Okay friends, here we may stop. Thank you for watching the video. If you like the video, please share and subscribe. Thank you.